आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। दंगल करण्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल। पोलिसांवर हल्ला करतील त्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा? नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृहखातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा निशाणा। छावा कादंबरी तर 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात काहींना आता जाग आली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनं राज ठाकरेंचा भाजपला टोला। धार्मिक मजकूर लिहिलेल्या कपड्यावर आग लावली नाही, प्लॅनिंग करून हिंसा घडवण्यात आली, विश्व हिंदू परिषदेकडून शंका व्यक्त। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी, कोर्टानं जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार। मंत्री माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा, सेशन कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। या प्रकरणाची सुनावणी आता 21 एप्रिलपर्यंत तहकूब। तर शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप। दमानी यांनी ट्विट केलेली प्रॉपर्टी खोक्या भोसलेच्या भावाच्या नावावर। कानोबावाडी तलाठी कार्यालयामध्ये सुनील भोसलेच्या नावानं ही कागदपत्र। कानोबावाडी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना असल्याची सूत्रांची माहिती। बीडमध्ये न्यायाधीश निलंबित, PSI बरोबर मद्यप्राशन करत आहेत। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा आरोप। बीड जिल्ह्यातील वन्यप्रेमी पर्यावरणवादी नागरिकांचं उद्या आझाद मैदानावर उपोषण। खोक्या भोसलेनं हरणाची शिकार केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी।